बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. पीक विमा तातडीनं देण्याची शेतकऱ्यांची मागणी. चिपळूणमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचं रास्ता रोको आंदोलन. आमदार योगेश कदमांच्या बॅनरची विटंबना केल्याचा आरोप. बॅनरची विटंबना करणाऱ्यांवर तातडीनं कारवाईची मागणी. मावळ विधानसभेवरून महायुतीत संघर्षाची शक्यता. राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपची दावेदारी. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात. शिक्षण सेवक पदाचा कालावधी रद्द करावा. खासदार धैर्यशील माने आणि आमदार राजेंद्र पाटलांकडे निवेदन. खासदारांकडून शिक्षण मंत्र्यांची चर्चा करण्याचं आवाहन. हवामान विभागाकडून आज विदर्भात पावसाचा रेड अलर्ट. तर खान्देशसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाचा येलो अलर्ट. रिझर्व्ह बँकेचं ॲक्सिस आणि HDFC बँकेला दणका. बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्याने तब्बल 2.91 कोटींचा दंड. हिंगोलीतील येलदरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ. येलदरी धरणात 73% पाणीसाठा. शेतकऱ्यांची चिंता मात्र मिटली. बीडच्या आष्टीत कंपनीकडून 1400 जणांची फसवणूक. आमदार सुरेश धस यांनी थेट गाठलं पोलीस स्टेशन. फसवणूक झालेल्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.